तर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती आमदारांची बैठक झाली आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेते आमदार इथे उपस्थित होते। आगामी विधान परिषद निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली। आपली एकनिष्ठता ठेवावी, पक्षाचे चांगले दिवस हे अजून आणायचे आहेत, अशा सूचना अजित पवारांनी यावेळी केल्या। त्यामुळे सगळ्यांनी एकसंध राहावं अशी सूचना यावेळी करण्यात आलेली आहे। कारण काय नेमक्या स्वरूपाच्या सूचना अजित पवारांनी केलेल्या आहेत, कानमंत्र दिलाय आपण बघतोय। पक्ष आणि महायुतीसोबत एकनिष्ठ रहा, प्रवक्त्यांनी बोलताना तोंडावरती नियंत्रण ठेवावं, महायुतीमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, पक्ष आणि महायुतीसोबत एकनिष्ठ रहा अशी सूचना आणि कानमंत्रच यावेळेला देण्यात आलेला आहे। अजित पवारांनी दिलेले हा कानमंत्र आणि महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। दर मंगळवारी होणारी त्यांची ही बैठक आणि या बैठकीत सगळेच आमदार उपस्थित होते।